श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार, तसेच सर्व स्वामी भक्तांचे भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सहर्ष स्वागत आहे। आज हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचे विशेष कारण आहे, कारण दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्री दत्तप्रभूंचा जन्मदिवस आहे किंवा श्री दत्तप्रभूंच्या जन्म उत्सवाचा सोहळा संपन्न होणार आहे। त्यानिमित्ताने आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कोणती उपासना करू शकतो, कशा प्रकारे आपण पारायण करावे, आपल्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी असतात, तर त्याच्यावर मात करून आपण कशा प्रकारे भगवंताची, स्वामी महाराजांची सेवा उपासना करू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आपल्याला नक्कीच या व्हिडिओमधून अनेक प्रकारे सेवेचा लाभ होणार आहे। सर्वप्रथम अनेक लोकांचे प्रश्न येत आहेत, गुरुजी आता दत्त जयंतीनिमित्त स्वामी महाराजांची कोणती उपासना करावी, दत्त महाराजांची कोणती उपासना करावी आणि त्याचे विशेष लाभ काय आहेत। मूळ आपण जर विचार करायला गेलं तर प्रत्येकच वेळेला आपण काहीतरी आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण भगवंताची सेवा करतोच। काही वेळेला आपण मनामध्ये स्वार्थ भाव न ठेवता समर्पणाचा भाव ठेवून आपण जर सेवा केली तर भगवंत आपल्यावर अधिक प्रमाणामध्ये कृपा करीत असतात। त्यामुळे अनेक वेळेला आपण आपल्याला काहीतरी प्राप्ती व्हावी म्हणून पारायण करतो, उपासना करतो, भगवंताची सेवा करतो, परंतु आपल्याला ही जी सेवा करायची आहे अर्थातच महाराजांसाठी करायची आहे। त्यांच्या जन्मोत्सवाचा जो सोहळा आहे तो आपल्यासाठी अर्थातच आनंदाचा दिवस आहे। तर या मंगलमय दिवसासाठी, मंगलमय कालावधीसाठी, मंगलमय वातावरणासाठी आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपादृष्टी व्हावी, दत्तप्रभूंची आपल्यावर अखंड कृपादृष्टी व्हावी, त्यासाठी आपण भगवंताची ही सेवा करायची आहे। तर नक्की आपल्याला कशा प्रकारे सेवा आणि पारायण करायचं आहे। अनेक लोकांचे प्रश्न येतात, गुरुजी धावपळीच्या जीवनामध्ये गुरुचरित्राचे पारायण करणे आम्हाला शक्य होत नाही, कारण त्याचे नियम भरपूर आहेत। तर गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आम्ही अजून याच्या व्यतिरिक्त कोणतं पारायण करू शकतो। तर अर्थातच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत, हे दत्त स्वरूपच आहेत। त्याच्यामुळे आपण स्वामींची सेवा करा, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची सेवा करा किंवा आपण दत्त महाराजांची सेवा करा, तत्व एकच आहेत, रूप फक्त वेगळे आहेत। त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य असेल तर त्यांनी 7 दिवसीय पारायण नक्की करावं। दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आरंभ करावं आणि दत्त जयंतीच्या दिवशी उद्यापन न करता त्याच्या दुसऱ्या दिवशी करावं, म्हणजेच 5 तारखेला। कारण अर्थातच दत्त जयंतीचा आपल्याला उपवास असतो, आपल्याला घरामध्ये जोडप्यांना बोलवून त्यांना जेवण घालायचं असतं, उद्यापनाचा विधी आपल्याला सगळा पूर्ण करायचा असतो। त्याच्यामुळे उपास असल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की उद्यापन कसं करावं। ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल त्यांनी कोणतं पारायण करावं, आणि अर्थातच पारायण जरी कोणतेही करणं शक्य नसेल तर दुसरीही उपासना सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण दुसरा पर्याय नक्की आपल्याकडे कोणता आहे, तर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे पण आपण पारायण करू शकतो। या पारायणासाठी आपल्याला प्रामुख्याने 3 दिवस, 9 दिवस अशा पद्धतीने पारायण करता येतं। याचे पण नियम आहेत, परंतु गुरुचरित्र एवढे कठीण आणि कठोर नियम नाही आहेत, त्यामुळे आपण याचे पण पारायण करू शकतो। हेही शक्य नसेल तर आपण सगळ्यात सोपा आणि प्रत्येक घरोघरी वाचन केला जाणारा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। हा ग्रंथ अत्यंत वाचन करायला सोपा आहे, स्त्री पुरुष सर्वांना हा ग्रंथ वाचन करता येतो आणि प्रामुख्याने हे ग्रंथ वाचन करीत असताना खूप जास्त नियम नाही आहेत। त्यामुळे आपल्या आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण नक्कीच दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करताना या ग्रंथाचं अवश्य वाचन करावं। तर आपल्याला पारायण करताना 7 दिवसांचे पारायण करता येते, 3 दिवसांचे पारायण करता येते किंवा 1 दिवसीय पारायण पण आपल्याला करता येते। तर अनेक लोकांची अशी पण इच्छा असते की आम्हाला एकाच्या व्यतिरिक्त म्हणजे 3, 5, 9, 11 अशा पद्धतीने पण पारायण करायची इच्छा आहे, तर नक्कीच आपण विषम संख्येमध्ये पारायण करू शकता। 11 पारायणही करू शकतात। तर लोकांना प्रश्न पडेल की 7 दिवसांमध्ये 11 पारायण कसे करणार, तर दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिना आरंभ होत आहे, तर या दिवशीपासून आपण पारायण करायला आरंभ करू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला पारायण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, पारायण कशा पद्धतीने करायचं आहे किंवा संकल्प करणं आपल्याला का गरजेचं आहे आणि पूजा मांडणी कशी करावी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
पारायण करण्यापूर्वी आपल्याला ज्या दिवशी आपण पारायण आरंभ करणार आहात त्या दिवशी सर्वप्रथम सकाळी स्नान करून घरच्या देवांची पूजा करायची आहे। त्यानंतर एक चौरंग मांडायचा आहे। चौरंगावर आपल्याला पिवळ्या रंगाचं शक्यतो वस्त्र घालायचं आहे। त्याच्यावर गहू किंवा तांदळाची रास घालायची आहे। त्याच्यावर एक स्वच्छ धुवून कलश मांडायचा आहे। त्या कलशामध्ये सुट्ट नाणं, सुपारी, गंध, फूल, अक्षता, हळद कुंकू, आंब्याचे पानं आणि एक नारळ ठेवायचा आहे। तसेच त्या कलशाच्या मागील बाजूला आपल्याला स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला पारायण करताना गणेशाचं पूजन करणंही गरजेचं आहे, म्हणून गणपती बाप्पांची सुपारी आपल्याला आपल्या उजव्या हाताला ठेवायची। म्हणजे जर आपण चौरंग मांडलेला आहे तर कलशाच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला ती सुपारी ठेवायची आहे। पारायण करताना आपल्याला सर्वप्रथम पूजेचा संकल्प करायचा आहे आणि या संकल्पातून आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे किंवा सिद्धीला न्यायचं आहे। कारण शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे संकल्पात कार्य सिद्धये। जे पण आपण कोणतीही सेवा करतो तर त्यापूर्वी आपल्याला संकल्प करणं आवश्यक असतं। तर आपण संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे? आपण सर्वप्रथम हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, आपल्या गोत्राचं उच्चारण करायचं आहे। गोत्र माहीत नसेल तर आपण काश्यप गोत्राचे उच्चारण करू शकता आणि आपल्या सर्व कुटुंबियांचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या मनातील जी काही मनोकामना आहे ती महाराजांना सांगायची आहे। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकच वेळेला आपल्याला फक्त मागण्यासाठी किंवा काहीतरी प्राप्तीसाठीच आपल्याला पारायण नाही करायचं, सेवा नाही करायची, तर समर्पण भाव म्हणून पण आपण कधीतरी करावी। म्हणून दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना संकल्पामध्ये हे पण सांगायचं आहे, भक्तिभावाने महाराज आम्ही तुमची सेवा करणार आहोत। खरं तर तुम्ही आम्हाला सेवा करण्याचा जो अधिकार दिलेला आहे, सेवा करण्याचं जे आम्हाला भाग्य दिलेलं आहे, हेच आमच्यासाठी खूप आहे। त्यामुळे आमच्या सर्व ज्या काही मनोकामना असतील त्या आपण पूर्ण वारंवार करतातच, परंतु हे पारायण समर्पण भाव म्हणून आहे, आपल्यासाठी आम्ही करत आहोत असं त्यांना सांगावं। नक्कीच आपण श्रद्धेने, भक्तीने जर सेवा केली तर आपल्याला सांगायची काही गरजच नाही भगवंतांना, स्वामींना, महाराजांना। ते सगळ्या आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात। त्यामुळे संकल्प करायचा आहे, हातामध्ये पाणी घेऊन सर्वांचं नाव घेऊन मनातल्या मनोकामना सांगून नंतर ते पाणी आपण तांबणामध्ये, प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे। नंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचं पूजन सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला कलशाच्या डाव्या बाजूला, आपल्या उजव्या बाजूला एक तांदळाचा छोटासा ढीग घालायचा आहे। त्याच्यावर गणपती बाप्पांची सुपारी ठेवून गणपती म्हणून त्या सुपारीचे पूजन करायचं आहे। कारण अर्थातच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने निर्विघ्नतापूर्वक आपली सेवा संपन्न व्हावी या भावनेतून आपण गणपती बाप्पांची पूजा करावी। नंतर आपण कलशाला स्वस्तिक काढावं, वरुण देवतेचं तिथे पूजन करावं, कलशाला गंध, अक्षत, फूल, हार अर्पण करावा। त्यानंतर स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची दोन्ही मूर्त्या घेतल्या तर उत्तम, किंवा दोघांपैकी कोणतीही एक मूर्ती घेऊ शकता। त्या मूर्तीला आपण सर्वप्रथम पाणी घालायचं आहे, स्नान घालायचं आहे, पंचामृत घालायचं आहे, स्वच्छ धुवून अभिषेक करून नंतर ती मूर्ती आपल्याला कलशाच्या बरोबर समोर तांदळाचा ढीग घालून त्याच्यावरती आपल्याला मूर्ती ठेवायची आहे। मूर्तीचं यथोचित पूजन करायचं आहे। गंध, अक्षत, फूल, तुळशीपत्र, बिल्वपत्र हे दोन्ही आपण अर्पण करू शकता। त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य अशा प्रकारे आपल्याला पूजन करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथपूजन करायला अजिबात विसरायचं नाहीये। आणि बऱ्याच वेळेला लोक काय करतात की वाचन करताना थेट ग्रंथ उघडतात आणि वाचन करतात, तर तसं आपण थेट वाचन करू नये। सर्वप्रथम आपलं मन एकाग्र होण्यासाठी, मनाची एकाग्रता आपल्याला प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा एक एक माळ जप करायचा आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। नंतर ती माळ बाजूला ठेवून आपण ग्रंथपूजन करायचे आहे। ग्रंथाला गंध, अक्षत, फूल व्हायचं आहे आणि दत्त महाराजांना सांगायचं आहे, स्वामींना सांगायचं आहे, ही सेवा आमची यथाशक्ती यथाभक्ती आम्ही करणार आहोत, ही आपण स्वीकार करावी। कोणत्याही प्रकारचे विघ्न, बाधा निर्माण न होता आमची ही सेवा संपन्न करून घ्यावी, अशी आपण महाराजांची प्रार्थना करावी। ग्रंथ वाचन करून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची एक माळ जप करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण स्तोत्रांमध्ये, मंत्रांमध्ये नक्की काय पठण करू शकतो? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनाच पारायण करणं शक्य असेल अशातला भाग नाहीये। ज्या लोकांना पारायण करणं शक्य नाहीये त्यांनी आता 21 तारखेपासून रोज सकाळी स्नान झाल्यावर दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची एक माळ जप करायची आहे। ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आणि दत्त महाराजांना सांगायचं आहे, आपल्या जन्म उत्सवानिमित्त आम्ही आजपासून समर्पण भाव म्हणून आपली सेवा आरंभ करत आहोत। तुमची आमच्यावर सदैव कृपादृष्टी राहू द्या आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आमच्याकडून यथाभक्ती यथाशक्ती जी काही सेवा केली जाईल ती आपण स्वीकार करा, अशी आपण प्रार्थना करावी। त्याचप्रमाणे रोज आपण दत्तमाला मंत्र
याचे अवश्य पठण करावे, कारण हे पठण केल्याने दत्त महाराजांची आपल्यावर भरपूर कृपादृष्टी होते। त्यानंतर दत्त महाराजांची करुणा त्रिपादी आपण वाचन करावी। तसेच आपण स्वामी महाराजांची मानस पूजा अवश्य वाचन करावी किंवा श्रवण करावी। याने नक्कीच आपलं मन प्रसन्न होईल आणि महाराजांची आपल्यावर भरपूर कृपादृष्टी होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी सेवा करणार आहोत, ही सेवा करत असताना घरामध्ये आपल्याला वाद विवाद, मोठ्याने बोलणे, अपशब्द बोलणे हे प्रामुख्याने टाळायचे आहे। कारण जेव्हा आपण पारायण करतो, सेवा करतो, तेव्हा आपला अंतर्मन, वाणी शुद्ध आणि पवित्र असणं अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा आपण सेवा करणार असाल त्या कालावधीमध्ये, उदाहरणार्थ जर आपण पारायण करणार असाल तर त्या पारायणाच्या कालावधीमध्ये आपण घरामध्ये कांदा लसूण ग्रहण करायचं नाही, शुद्ध आहार घ्यायचा आहे। घरामध्ये कोण अभक्ष ग्रहण करीत असेल तर त्यांना सांगायचं आहे की 7 दिवसांचं पारायण असेल, 3 दिवसांचं पारायण असेल तर या कालावधीमध्ये अभक्ष ग्रहण करून घरामध्ये येऊ नका, घरामध्ये तर करायचंच नाहीये। त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी आणि आपल्याला उद्यापन करताना दत्त महाराजांचा जन्म उत्सव झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे 5 तारखेला उद्यापन करायचं आहे, कारण त्या दिवशी आपण उपवास करतो, त्यामुळे नंतर आपण दुसऱ्या दिवशी शक्यतो उद्यापन करावं। मग दत्त जयंतीच्या दिवशी आपण नक्की काय करावं, तर सायंकाळच्या वेळी म्हणजेच प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळी दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे असं शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे। अनेक ठिकाणी दुपारी 12 वाजता पण दत्त जन्म उत्सव साजरा केला जातो, परंतु आपल्या मनामधील श्रद्धा आपल्याला महत्त्वाची आहे, त्यामुळे शक्यतो आपण सायंकाळच्या वेळी, संध्याकाळी दत्त जन्म साजरा करावा। आपण स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती सायंकाळी बरोबर 6 वाजता, 6 वाजण्याचे थोडंसं 1-5:30 वाजता मूर्ती घेऊन त्यांना अभिषेक करायचा आहे। नंतर आपण छोटासा पाळणा घरामध्ये आणू शकता, त्या पाळण्यामध्ये दत्त महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे। बरोबर 6 वाजले की आपण पुष्पवृष्टी करायची आहे, फूल उधळायचे आहेत आणि नंतर आपण दत्त महाराजांचा पाळणा म्हणायचा आहे। आणि हे झाल्यानंतर दत्त महाराजांना यथाशक्ती नैवेद्य दाखवून आपण दत्त महाराजांची महाआरती करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जवळ मंदिर असेल, मठ असेल, तिथे जाऊन स्वामी महाराजांच्या आरतीमध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये सहभाग घ्यायचा आहे। या कालावधीमध्ये जेवढी आपल्याला दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा, नामस्मरण जेवढे करणं शक्य असेल तेवढं आपण भक्तिभावाने करावं आणि समर्पण भाव ठेवूनच आपण सेवा करावी। नक्कीच दत्त महाराज आपल्यावर भरपूर कृपा करतात, स्वामी महाराज आपल्यावर भरपूर कृपा करतात। सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच की आपण ज्या वेळेला सेवा करतो त्यावेळेला प्रत्येकच वेळेला आपल्याला मनामध्ये विविध प्रकारच्या इच्छित कामना असतात आणि महाराजांना सांगायची खऱ्या अर्थाने आवश्यकता नाही, ते आपल्या सर्व इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। फक्त भक्तीने, प्रेमाने, शुद्ध अंतःकरणाने आपण पारायण करावे। आपल्या घरामधील लहान मुलांना पारायण श्रवण करण्यासाठी आपल्या जवळ घेऊन बसावं, त्याने मुलांच्या पण बुद्धीवर चांगला परिणाम होईल, मुलांचं पण मन एकाग्र राहील आणि दत्तप्रभूंची अखंड कृपादृष्टी होईल। त्याचप्रमाणे आता आपल्याला पारायण कशा पद्धतीने करायचं आहे याची मी यथाशक्ती माहिती दिलेली आहे। जे काय आपल्याला प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये मला विचारू शकता। हा व्हिडिओ अनेक स्वामी भक्तांपर्यंत, श्री दत्त भक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा। त्याचप्रमाणे पुढील व्हिडिओ माझा लवकरच येणार आहे। कशासाठी, तर दत्त महाराजांचा जन्म झाला तो कशासाठी झाला, का झाला, त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याच्या मागची कथा काय आहे याची माहिती मी आपल्याला अवश्य त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।